टीईटी संदर्भात शिक्षकांसाठी कार्यरत शिक्षणासाठी एक आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। ती कोणती या ठिकाणी आपण पाहूया। भारत का राजपत्र हे 13 मार्च 2026 ला आपल्या राज्यसभेत हे विधेयक मांडलेले आहेत। 131 पानावर शिक्षकांना टीईटीतून सूट मिळावी या संदर्भातला हा जो विधेयक आहे तो राज्यसभेत पाठवलेला आहे 13 मार्च 2026 ला 131 पानावर। त्याचा अर्थ या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी मराठीत समजून सांगतो। आता जो आपण भारत का राजपत्र तो इंग्रजीतला जो पत्रक पाहिला बघा, त्याचा 131 पानावर शिक्षकांना टीईटीतून सूट कार्यरत शिक्षकांना टीईटीतून सूट मिळावी त्या संदर्भातला हे विधेयक आहे। ते याचा या ठिकाणी तुम्हाला मराठीत समजून सांगणार आहेत। हा संदेश बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार आरटीई अधिनियम 2009 मध्ये सुधारणा करण्यासाठी 2026 मध्ये राज्यसभेत सादर केलेल्या एक नवीन विधेयकाबाबत बिल आहे। याचे मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत। बघा, आपल्या राज्यसभेत हे विधेयक बिल मांडण्यात आलेले आहेत। तर याला कोणाचा फायदा होणार आहे? कोणाला फायदा होणार? तर टीईटी मधून सूट। ज्या शिक्षकांची नियुक्ती आरटी कायदा 2009 लागू होण्यापूर्वी त्यावेळच्या नियमानुसार आणि पात्रतेनुसार झाली होती, त्यांना आता शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी उत्तीर्ण होण्याची सक्ती केली जाणार नाही। 2. नवीन तरतुदी काय आहेत? सेवा संरक्षण। आरटी लागू होण्यापूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना केवळ टीईटी उत्तीर्ण नाही म्हणून नोकरीवरून काढता येणार नाही किंवा त्यांना सक्तीने निवृत्त म्हणजे कंपल्सरी रिटायरमेंट करता येणार नाही। पदोन्नती आणि फायदे। अशा शिक्षकांची पदोन्नती, प्रमोशन, सेवा ज्येष्ठता, सिनियरिटी आणि निवृत्तीनंतरचे फायदे, रिटायरमेंट बेनिफिट्स केवळ टीईटी नसल्यामुळे रोखले जाणार नाहीत। बघा, टीईटी नसल्यामुळे ते रोखले जाणार नाहीत। टीईटी कोणाला अनिवार्य असेल तर टीईटीची अट केवळ भविष्यात होणाऱ्या नवीन नियुक्तीसाठीच लागू असेल। 3. हे विधेयक का आणले गेले? पार्श्वभूमी। 1 सप्टेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने एका निकालात अंजुमन इशाते तालीम ट्रस्ट विरुद्ध महाराष्ट्र राज्य असे म्हटले होते की जुन्या शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे, अन्यथा त्यांना 1 सप्टेंबर 2027 पर्यंत निवृत्त व्हावे लागेल। या निर्णयामुळे हजारो जुन्या शिक्षकांच्या नोकऱ्यावर टांगती तलवार आली होती। ही परिस्थिती सुधारण्यासाठी आणि जुन्या शिक्षकांना न्याय देण्यासाठी सरकारने हे सुधारणा विधेयक आणले आहे। प्रशिक्षणावर भर। जुन्या शिक्षकांना टीईटी मधून सूट दिली असली तरी त्यांच्या व्यावसायिक सुधारणेसाठी आणि क्षमता वाढवण्यासाठी सरकार प्रशिक्षणाचे म्हणजे ट्रेनिंग मार्गदर्शन करेल, परंतु हे प्रशिक्षण त्यांच्या नोकरीच्या सुरक्षेची जोडले जाणार नाही। थोडक्यात सांगायचे तर हे विधेयक जर मंजूर झाले, बघा हे सध्या आपल्या राज्यसभेत, लोकसभा आणि राज्यसभा, तर राज्यसभेत हे विधेयक मांडण्यात आलेले आहेत। हे विधेयक जर मंजूर झाले तर, अजून हे मंजूर झालेले नाही, हे विधेयक जर मंजूर झाले, मात्र आपल्या आनंदाची गोष्ट अशी की हे राज्यसभेमध्ये हे विधेयक मांडण्यात आलेले आहे। हे विधेयक जर मंजूर झाले तर 2009 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीतून कायमची कायदेशीर सूट मिळेल आणि त्यांच्या नोकरीवर कोणतेही संकट येणार नाही। टीप हे सध्या एक विधेयक आहे। बघा, हे सध्या एक विधेयक आहे, त्याचे कायद्यात रूपांतर होण्याची प्रक्रिया सुरू आहे असे या मजकुरावरून समजते। म्हणजे त्या पत्रकावरून लक्षात येते की हे सध्या एक विधेयक आहे, त्याचे कायद्यात रूपांतर होण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे असे या मजकुरावरून समजते। अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।